दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार, कुटुंबाच्या मदतीसाठी 12वी नंतर नोकरी करण्याच्या विचारात असतानाच तिच्यावर आयुष्यानं असा काही घाला घातला की जणू ती कोलमडूनच जाईल। मात्र ह्याला अपवाद ठरली डॉक्टर रोशन। पाहूया तिचा प्रेरणादायी प्रवास। रोशन जहाँ शेख जोगेश्वरीच्या चाळीत लहानाची मोठी झालेली। वडिलांच्या भाजीच्या व्यवसायामुळे आर्थिक परिस्थिती ही बेताचीच, मात्र अभ्यासात प्रचंड हुशार। शालेय शिक्षण कायम पहिल्या नंबरवरच पूर्ण केलेलं, अनेक पुरस्कार मिळवलेले। 12वी नंतर कोणता तरी कोर्स करून नोकरी करण्याचं स्वप्न तिनं उराशी बाळगलेलं। मात्र विधात्याच्या मनात काही वेगळंच होतं। 2008 साली रेल्वे अपघातात रोशनला आपले दोन्ही पाय गमवावे लागले। जवळपास 2 महिने रुग्णालयातच तिला राहावं लागलं। तिला नैराश्यही आलं, मात्र कुटुंबियांच्या भक्कम पाठिंब्यानं आणि तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या सल्ल्यानं तिनं डॉक्टर व्हायचं स्वप्न उराशी बाळगलं आणि मग तिचा डॉक्टरकीचा प्रवास सुरू झाला। 12वीत 75% गुण मिळवत MBBS मेडिकल CET परीक्षेत अपंग कोट्यातून ती तिसरी आली। मात्र त्यातही तिचा प्रवास खडतर ठरला। विधात्यानं तिची परीक्षा जणू सुरूच ठेवली होती। मेडिकल प्रवेशासाठी बोर्डानं कमी टक्केवारी देत तिला अपात्र ठरवलं, तरीही तिनं डॉक्टर व्हायचा ध्यास सोडला नाही। आपल्या प्रवेशासाठी तिनं न्यायदेवतेचा दरवाजा ठोठावला। प्रचंड मेहनत आणि जिद्द यामुळे रोशननं ही केस जिंकत मेडिकल प्रवेश मिळवला आणि अखेर MBBS पूर्ण करत सध्या मेडिकल इंटर्नशिप ती करतेय। कधी कधी दिवसाचे 30 तासही तिला काम करावं लागतं, तरीही न थकता आर्टिफिशियल पायांच्या जोरावर ती आपलं ध्येय पूर्ण करतेय। कारण रोशनला इथेच थांबायचं नाही, यापुढेही तिला स्पेशलायझेशन करत समाजासाठी आपल्या डॉक्टरकीचा उपयोग करून घ्यायचा आहे। आणि म्हणूनच डॉक्टर झालेल्या रोशनच्या खडतर प्रवासाला, तिनं घेतलेल्या मेहनतीला आणि जिद्दीला आमचा सलाम। अल्लाह ने मुझसे मेरे दोनों पैर छीन लिए तो मुझे जिंदा क्यों रखा। मैं मम्मी से बहुत रो रो कर यही बोलती थी, लेकिन मम्मी ने मुझे ये जुमले बोले उस वक्त, तू यकीन रख अल्लाह पर कि तेरे दोनों पैर लिए लेकिन इससे बढ़कर तुझे मिलेंगे। अपघातात दोन्ही पाय गमावूनही जिद्दीनं झाली ती डॉक्टर। पाहायला विसरू नका जिंदगी मिलेगी दोबारा, शनिवारी सकाळी 9:30 वाजता आणि रविवारी रात्री 8:30 वाजता फक्त झी24 तासवर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।